नमस्कार. IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी अभिजित कांडकेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज कारणही तसंच खास आहे. आर्यमान पब्लिसिटी प्रस्तुत आणि व्हाईट पेपर कम्युनिकेशन्स निर्मित तप्तपदी या चित्रपटाची पहिली झलक IBN लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आम्ही खास घेऊन आलोय. चला पाहूयात. नमस्कार, सुस्वागतम. आजच्या या चित्रमय आणि काव्यमय संध्याकाळी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. चित्रमय आणि काव्यमय यासाठी कारण साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार मिळवणारे आपल्या सगळ्यांचे आदरणीय गुरुदेव म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांच्या दृष्टिदान या कथेवर आधारित तप्तपदी या चित्रपटाच्या पहिल्या झलकला बघण्यासाठी, पहिल्या लुकला पाहण्यासाठी आज आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. जास्त वेळ न घालवता सगळ्यात आधी या चित्रपटातले कलाकार त्यांच्या चित्रपटातल्याच व्यक्तिरेखांमध्ये, त्याच वेशामध्ये आपल्याला इथे येऊन भेटणार आहेत. टाळ्यांनी स्वागत करूयात या चित्रपटातल्या प्रमुख भूमिका करणाऱ्या या कलावंतांचं. जोरदार. वाट तृप्त झाली, सुटू लागले हात, बंध सैल झाले, तुटू लागले आत, सावल्यात पडले अंतर, वळले पाय, या पुढचा प्रवास म्हणजे नक्की काय. पुलकीचा गाव राहिला दूर, वाटेत सावल्या उन्हांहुने निष्ठूर, ओठात घेऊनी कलंदरीची गाणी, डोहास शोधते डोळ्यांमधले पाणी. चल शांत मनाने आवर पाहू सारे, विझलेला चंद्रनी ओघळलेले तारे, डोळ्यात लपव ही विस्कटलेली रात्र, ते स्वप्नच होते खरे वाटले मात्र. मला तुला विचारायला आवडेल, आतापर्यंत फार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका तू केलेल्या आहेस आणि या लुक वरून तरी पुन्हा एकदा असं वाटतंय की फार वेगळी भूमिका घेऊन पुन्हा एकदा तू प्रेक्षकांच्या समोर येतेस. खरं तर खूप जास्त एक्साइटमेंट आहे, जी प्रत्येक सिनेमाला असतेच. पण हे नक्कीच आहे की माझ्या कारकिर्दीमधली आणि आत्तापर्यंतच्या सिनेमांमधली तप्तपदी ही खऱ्या अर्थाने खूप वेगळ्या पद्धतीची आणि अत्यंत कठीण अशी भूमिका मी केली, मी साकारली. सगळ्या माझ्या आवडत्या कलाकारांच्या मदतीने आणि माझ्या इतक्या संवेदनशील आणि हुशार दिग्दर्शकाच्या सोबतीने. ज्याचा हा पहिलाच चित्रपट आहे कारकिर्दीतला, अशा कश्यपला मला विचारायचं आहे की आत्ता तुझ्या मनात नक्की काय भावना आहे? खूप एक्साइटमेंट आहे, कारण या चित्रपटासाठी खूप लोकांची मेहनत आहे आणि आता ते सर्व प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्या दिवसाची वाट पाहतोय. श्रुती, मला तुला विचारायचं आहे, तुझ्या मालिकेमुळे तू घराघरात पोहोचलेली आहेसच, या चित्रपटातली भूमिका किती वेगळी होती आणि आता किती एक्साइटमेंट आहे? नक्कीच माझी ही भूमिका या चित्रपटात खूप वेगळी आहे आणि उत्सुकता सुद्धा तेवढीच आहे. कारण एखादा वेगळा रोल केल्यानंतर तो रोल संपल्यानंतर आपलं काम संपत नाही, पण ऑडियन्सची रिॲक्शन काय असते त्या रोलवर ते जाणून घ्यायची खूप जास्त इच्छा असते. सो खूप जास्त एक्सायटेड आहे, बघू ऑडियन्सची रिॲक्शन काय असेल. महाराष्ट्राच्या लाडक्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आपल्यामध्ये आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. नीना कुलकर्णी, अर्थातच तप्तपदी मधल्या दुर्वा आत्या. नीनाताई, तुमचं स्वागत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं आज आपण पहिल्यांदाच हा लुक सगळ्या प्रेक्षकांसमोर आणि आपल्या पत्रकार मित्रांसोबत रिव्हील करतोय. आज काय भावना आहेत मनात? सर्वप्रथम मी ह्या वेशात नाहीये या चित्रपटात. मला यायला उशीर झाला म्हणून मी माझ्या वेशात नाही येऊ शकले. दृष्टिदान ही काही साधी कथा नाहीये, अत्यंत मॅच्युअर लव्ह स्टोरी आहे आणि आपल्या पहिल्याच याच्यातरी असं तीन मला अर्थात कलाकारी तसेच असल्यामुळे माझा छोटाच रोल आहे, पण मला असं वाटतं की लोकांना तो आवडेल. या महत्वाकांक्षी चित्रपटाचे निर्माते हेमंत भावसार यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आम्ही अथक प्रयत्न केले आहेत आणि अशी अपेक्षा आहे की सगळ्यांना आमचे प्रयत्न आवडतील.
आय कॅन सी दी एक्साइटमेंट आणि टेन्शन सुद्धा त्यांच्या बोलण्यामधून अगदीच शक्य आहे. आणि बरोबर आहे, या वेळेला तुम्ही इतकं स्वतःला सांभाळून बोलताय हेच फार मोठी गोष्ट आहे. व्हाईट पेपर कम्युनिकेशन्स, एखाद्या कोऱ्या कागदावर कलाकारानं रंगाचा ब्रश फिरवावा, आपला कुंचला फिरवावा आणि एक नवीन कलाकृती निर्माण करावी, असंच प्रोडक्शन हाऊसचं ज्यांचं नाव आहे असे या सिनेमाचे दिग्दर्शक सचिन बळीराम नागरगोजे. मी तेव्हा तुम्हाला विनंती करतो की आपण मंचावर यावं. दिग्दर्शक असतो तर एक्साइटमेंट दाखवता येईल, म्हणजे प्रोड्युसर ते दाखवता येईल. त्यामुळे त्यांचं कामच थोड्या वेळात बोलणार आहे, त्यामुळे त्यासाठी किंचित वाट बघायची आहे. पण तत्पूर्वी आज या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आपल्याला लाभली आहे अशा आमदार पंकजाताई पालवे आणि अमित जी पालवे यांना मी विनंती करतो की आपण मंचावर यावं. सचिन माझ्या खरं तर गावचा आहे आणि त्यांनी असं काहीतरी सुंदर काम केलेलं आहे, इतकं सुंदर एक निर्मिती केलेली आहे, याच्याबद्दल मला मनापासून कौतुक वाटतं. प्रार्थना आहे की सचिनला भरघोस यश मिळावं आणि सचिन बरोबर या कलाकारांचं नाव हे महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेरही जावं अशी मी ईश्वरचरणी कामना करते. धन्यवाद. कलाकारांना त्यांच्या चित्रपटातल्या लुकमध्ये आपण पाहिलेलंच आहे, पण तरी सुद्धा चित्रपटाची पहिली झलक अजून बाकी आहे. घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लवकर परत या, पाहत राहा IBN लोकमत. या छोट्याशा ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे IBN लोकमत मध्ये. आपण या चित्रपटाचा पहिला लोक बघणारच आहोत, पण तत्पूर्वी या सगळ्या कलाकारांच्या, दिग्दर्शक, निर्माते आणि पंकजाताई आणि अमितजी यांच्या उपस्थितीमध्ये या चित्रपटाचं पोस्टर आपण पहिल्यांदा बघणार आहोत. मी सगळ्यांना विनंती करतो की या पोस्टरचं अनावरण आपण करावं. आणि यानंतर आपण बघणार आहोत या चित्रपटाचा ट्रेलर, अर्थातच फर्स्ट लुक या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. माझ्यासाठी ठरलेल्या आहेत, जसं की सूर्य म्हणजे प्रकाश, निळ म्हणजे आकाश, वात्सल्य म्हणजे आई, धाक म्हणजे अप्पा आणि पत्नी म्हणजे मीरा. वामनराव पाळेंची मुलगी सरस्वती आठवते का? नक्षत्रासारखी सुरेख आहे हो पोर. वामनराव विचारित होते माधवासाठी. मी तुला वचन देतो, मी कधीच दुसरं लग्न करणार नाही. आणि तसा विचारही जर माझ्या मनात आला तर 7 जन्म आंधळा होईन आणि 7ही जन्म मी नरकच. जितक्या बायका जास्त तितका पुरुषाचा पुरुषार्थ मोठा मानला जातो. घरची पाहुण्यासारखी राहायला नको. 4 बुक शिकून काही अक्कल वाढत नाही. या वर्षी जर तुला डोक्यावर अक्षता पडल्या नाहीत तर बाप धोसरा खाऊन मरेल तुझा. काकू, दुसरं लग्न करायला निघालात तुम्ही? मला विचारायचं सोडा, मला साधं सांगतही नाही आत. तुझा तोल सुटतोय मीरा. तोल तुमचा सुटतोय. विश्वास ठेवला तुमच्यावर,
परमेश्वराला पूजलं नसेल इतकं पूजलंय मी तुझ्या या समर्पणाचा त्रास होतो मला मीरा. या कार्यक्रमातली रंगत अशीच वाढत राहणार आहे, पण या कलाकारांची गप्पा अजून बाकी आहेत. तुम्हालाही ऐकायचे आहेत ना त्यांचे अनुभव. मग एक काम करा, एक छोटासा ब्रेक घ्या, लवकर परत या. पाहत राहा IBN लोकमत. कुठलीही कॉम्प्रोमाइज न करणं त्याचं मला सगळ्यात आवडलं. आजच्या याच्यात मीना म्हणाल तसं घाईघाईच्या काळात काही घाईने आपलं करून मी फिल्म केली असं म्हणणं जास्ती त्याला महत्त्वाचं वाटतं. तर नाही, मी टागोरांची फिल्म करतोय. टागोरांनी जशी लिहिली होती त्याच गतीची, त्याच सेन्सिबिलिटीची फिल्म करतोय. तर आय थिंक ही डिझर्व्स अ न्यू सेट ऑफ क्लॅप्स. या छोट्याशा ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे IBN लोकमत मध्ये. चित्रपटाचा हा फर्स्ट लुक पाहिल्यानंतर चित्रपट कसा बनला असेल याबद्दलची आपल्या सगळ्यांचीच उत्सुकता चाळवली गेलेली आहे. मी कलाकारांपासून सुरुवात करतो. श्रुती, यापूर्वी पण अनेक चित्रपटांमध्ये आम्ही तुम्हाला पाहिलंय, पण ही व्यक्तिरेखा कशी वेगळी होती आणि या व्यक्तिरेखेबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही मगाशी सगळ्यांनी पाहिलं की माझ्या व्यक्तिरेखेचं नाव सुनंदा असं आहे. आणि सुनंदा ही त्या काळात खूप शिकलेली मुलगी आहे. म्हणजे ती तेव्हासुद्धा इंग्लिश बोलायची, कारण एका हायकोर्ट जजची ती मुलगी होती. तिचं वैशिष्ट्य म्हणजे तेव्हा तिचं स्वतःचं एक मत होतं. तिला एखादी गोष्ट आवडली तर ठामपणे सांगायची, एखादी गोष्ट नाही आवडली तर तीही ठामपणे सांगायची. मग नंतर दुर्वा काकू बरोबर यांच्या घरी आल्यानंतर काय होतं त्याच्यासाठी तुम्ही चित्रपट बघा. थोडक्यात आत्ताच सगळी पानं उलगडून दाखवायची नाही आहेत असंच तू सांगितलेलं आहेस. कश्यप, मला तुला विचारायचं आहे, पहिला चित्रपट, रवींद्रनाथ टागोरांची कथा, आणि एक दिग्दर्शक जो पहिल्यांदाच दिग्दर्शनामध्ये आपलं पाऊल टाकतोय, काम करण्याचा अनुभव कसा होता आणि तुझी व्यक्तिरेखा कशी होती? मी हा सिनेमा केला, हा सिनेमा लोकांना आवडला, तर त्याचं श्रेय फक्त मला एकट्याला न जाता ह्या सर्वांना जातं, म्हणजे दिग्दर्शक आणि माझे सहकलाकार आणि संपूर्ण टीमला जातो. आणि हो, मी केला सिनेमा आणि मला खूप आनंद झाला. एखादा गुन्हा केल्यासारखा तो कबूल करतोय, पण आम्हाला खात्री आहे तुझा हा गुन्हा आम्हा सगळ्यांनाच आवडेल आणि त्यातून तुला कधीही तुझी गुन्हा, एक मिनिट मी जर हे करतो, हा गुन्हा केल्यासारखं माझं असं नव्हतं. हा माझ्या स्वतःसाठी एक होता, कारण माझी लहानपणापासूनची इच्छा होती की मी सिनेमा करावा, आणि हो, मी आज केला सिनेमा. वा वा वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यासाठी. आणि हा जर गुन्हा तू केलाही असेल तरी यातून तुझी कधीच मुक्तता होऊ नये अशीच आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. थँक्यू सो मच. वीणा, तुला आम्ही खूप वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलेलं आहे, पण तरी सुद्धा या प्रेमकथेमध्ये ज्या काही शेड्स दाखवायच्या आहेत, जे काही पैलू दाखवायचे आहेत, ते दाखवण्यासाठी काही विशेष मेहनत घेतलीस का? आणि तुझी व्यक्तिरेखा? तप्तपदी ही 1920च्या काळातली फिल्म आहे आणि आपलं जसं लाईफस्टाईल बदलत गेलं, म्हणजे आत्ताच्या आपल्या जगण्याला गती आहे, ती फक्त जगण्याला नाही तर आपल्या बोलण्याला आहे, आपल्या व्यक्त होण्याला आहे, आपल्या विचार करण्याला आहे. म्हणजे साधं आपल्याला दोन माणसं शेजारी शेजारी बसून बोलत जरी असतील तरी ती आत्ता थोडं मोठ्याने बोलतात, कारण अवतीभोवती आवाज खूप असतो बारीक सारीक गोष्टींचा. हीच दोन माणसं जर कुठल्या तरी निवांत शेतात बसून बोलत असतील आणि ती 15-20 फुटावर असतील तरीसुद्धा त्यांचा आवाज एकमेकाला ऐकू जातो, कारण अवतीभोवतीचा आवाज कमी असतो. इथपासून म्हणजे आपल्या बोलण्याच्या लयीपासून जो आपल्या जगण्यात बदल झाला, त्या प्रत्येक बाबतीत तप्तपदी ही तुम्हाला मागच्या काळात घेऊन जाते. अर्थातच रवींद्रनाथ टागोरांची गोष्ट असल्यामुळे हा संथपणा, हा एक गोड संथपणा, ज्याच्यातनं पात्र नुसती वाढत आणि फुलत नाही तर ती तुम्हाला विचार करत करत मोठी होतात. ही सगळी लय घेऊन ही फिल्म तुमच्यापर्यंत येते आणि म्हणून तुम्हाला ह्या फिल्म बघताना एक वेगळा अनुभव मिळेल. नीनाताई, मला तुम्हाला विचारायचं आहे, गेली अनेक वर्ष आम्ही तुम्हाला काम करताना बघतोय, अनेक आमच्यासारखे छोटे कलाकार तुम्हाला बघत आम्ही मोठे झालेलो आहोत, शिकलेलो आहोत, वयाने अनुभवाने सगळ्यानेच. पण तरी सुद्धा जेव्हा एखादा नवीन दिग्दर्शक तुमच्याकडे येतो, भले कथा रवींद्रनाथ टागोरांची असो, तर त्याने नक्की तुमच्याशी काय पद्धतीनं संवाद साधला किंवा तुम्हाला कन्व्हिन्स कसं केलं?
खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मलाही कधी कधी कळत नाही की मी का एखाद्या चित्रपटाला हो म्हणते किंवा पण माझं बहुतांशी चुकत नाही. मला असं वाटतं सचिननी ज्या सिन्सिअरिटीने आणि ट्रान्सपरन्सीने तो माझ्याशी बोलला ते मला अत्यंत भावलं. आणि ह्या काळातला रोल मी केला नव्हता अजून. मी माझा नेहमी शोध तसा असतो की काय बरं मला नवीन मिळू शकेल. पण याचे जे क्रेडेन्शियल्स होते तेही अत्यंत उत्तम होते की त्यांनी त्याला काही अनुभव होता. आणि त्यांनी जे मला कोणीही बाउंड स्क्रिप्ट दिलं की मी अर्धी त्याच्या प्रेमात पडते की आपण हे करायचं, कारण नाही हल्ली मिळतच नाही तसं. आणि जेव्हा मी ते वाचलं मला सगळ्यात त्याच्यामध्ये टागोरांची कथा तर मी तेवढ्यात वाचून घेतलीच होती, पण त्याचे जे संवाद होते ते मला अत्यंत इंटरेस्टिंग वाटले, अत्यंत खरे वाटले त्या काळासाठी. हा ब्रिटिशांच्या वेळचा जो काळ होता त्याच्यातली भाषा त्यातले ज्या म्हणजे वीणा म्हणाली तसं त्यातले जे ट्रेडिशन्स किंवा त्यातली जी कल्चर किंवा त्यातली जी सेन्सिबिलिटी होती ती त्यांनी तशी तर तशी ठेवलेली आहे. ती तेव्हाची कथा आहे. तुम्हाला तिथे घेऊन जातोय आम्ही. आणि तेव्हा काय होऊ शकत होतं आणि काय होऊ शकत नव्हतं आणि ह्युमन रिलेशन्स किती तगड्या होत्या विदाऊट टेक्नॉलॉजी हे दाखवते ते. त्याच्यानंतर मी हा चित्रपट घेतला अर्थात आणि पुण्याला आमचं शूटिंग झालं आणि मी अवाक झाले त्याचं सेट डिझाईन बघून. खरोखर म्हणजे त्या काळात मला नाही वाटत म्हणजे सगळे कलाकार अग्री करतील की आम्हाला काही वेगळं करावं लागलं नाही त्या काळात जाण्यासाठी. आणि त्याची जी टीम होती म्हणजे मी अनेक हिंदी चित्रपट करते, सगळे करते. हिंदीमध्ये हे मला बऱ्याच वेळा दिसतं की खूप तत्परता असते, दे नो एव्हरीथिंग, अप टू डेट असतात. मराठीत कधी कधी गलथानपणा दिसतो आपल्या, चला चलता आहे मी ना ते घेऊ द्या ना घरनं साडीवर असं ते असतं थोडंसं. इथे मला त्यात माझा लुक म्हणा सगळं इतकं क्लिअर होतं, त्याचे असिस्टंट्स इतक्या क्लॅरिटीने वावरत होते. सो इट वॉज अ व्हेरी प्लेजरेबल जर्नी फॉर मी. आणि तोही क्लिअर होता की काय पाहिजे. म्हणजे मला थोडं जास्ती केलं की तुम्हाला पोहे बनायचा नाही, थोडं हे नाही. सो ही न्यू एक्झॅक्टली वेअर हिज फिल्म वॉज गोईंग. मग अशा माणसावर काम करायला का आवडणार नाही. आणि मला असं वाटतं त्याचा रिझल्ट दिसतो इथे. कुठलीही कॉम्प्रोमाइज न करणे त्याचं मला सगळ्यात आवडलं. आजच्या ह्याच्यात मीना म्हणाल तसं घाईघाईच्या काळात घाईने आपलं करून मी फिल्म केली असं म्हणणं जास्ती त्याला महत्त्वाचं वाटतं. तर नाही, मी टागोरांची फिल्म करतोय, टागोरांनी जशी लिहिली होती त्याच गतीची त्या सेन्सिबिलिटीची फिल्म करतोय. तर आय थिंक ही डिझर्व्स अ न्यू सेट ऑफ क्लास. मीनाताई, अजून तुम्ही इतकी वर्ष काम केल्यानंतर ज्या गोष्टी तुमच्या करून झालेल्या असतात, समजा आमच्यासारखे छोटे नवीन कलाकार हे पहिल्यांदाच करतायत, त्यांना शिकावं लागतंय, असं असतानाचा तुमचा या सगळ्याच कलाकारांसोबतचा अनुभव कसा होता? यांच्याबरोबर नाही येत रे, मी आणखी खूप ठिकाणी कामं करते जिथे हे मला अनुभव भरपूर मिळतात. यांच्याबरोबरचा अनुभव कसा? हेमंत, मला तुम्हाला विचारायचं आहे, मगाशी बोलताना तुम्ही उल्लेख केलात की सचिनने कथा ऐकवल्यानंतरच तुम्ही खरं तर इम्प्रेस झाला होता, पण तरीसुद्धा हे शिवधनुष्य फार मोठं होतं. एवढा पैसा, एवढा विश्वास टाकणं मुळात पैशापेक्षा सुद्धा जास्त. तर हा अनुभव कसा होता? काय मध्ये अडथळे आले काही? अर्थात 5 वर्षापूर्वी, कदाचित त्यापेक्षाही पूर्वी. बापरे. हो, तेव्हापासून आम्ही या कथेवरती आमचे प्रयत्न सुरू केले, काम सुरू केलं. एकदा ठरवलं की करायचंच आहे तर मग त्यानंतर मागे बघायला नको. आजकाल याला एक फार छान टर्म आलेली आहे जी खूप पॉप्युलर आहे सगळीकडेच, ती म्हणजे होऊ दे खर्च. आणि हे निर्मात्याच्या बाबतीत जास्त लागू पडतं, त्यामुळे आय गेस तुम्ही तेच केलं असावं. सचिन, मला तुम्हाला विचारायचं आहे, एका फार वेगळ्या मुहूर्तावर हा चित्रपट तुम्ही प्रदर्शित करायचं ठरवलेला आहे, नवीन वर्षाच्या सुरुवातीला. तर हा योग जुळून आणलाय की जुळून आलाय? नाही, हा योग आम्ही ॲक्च्युली जुळवून आणलाय. आम्हाला फिल्म रिलीज करायची होती. आम्ही मागच्या 7-8 महिन्यांपासून वेट करत होतो की आपण कुठल्या दिवशी रिलीज करूयात. तर त्यातल्यात आम्ही असं विचार केला की आपण एक नवीन ट्रेंड मराठीत सेट करूया. म्हणजे सेट करूया असं म्हणणं बरोबर नाही आहे ह्या क्षणी, पण की दिवाळी रिलीज किंवा नाताळ रिलीज किंवा ईद रिलीज असं सगळेच करतात, मग आपण एक गुढीपाडवा रिलीज का नाही करायचा? आणि त्याच्याबरोबरच मी आज असं पण बोलणार आहे इथे की व्हाईट पेपर कम्युनिकेशन्स तर्फे दर गुढीपाडव्याला आम्ही एक फिल्म आणणार, हे नक्की. क्या बात. वा, जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा आपण या सगळ्याच कास्ट अँड क्रू मेंबर्सचं अभिनंदन करूयात आणि या चित्रपटाला उभ्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असाच भरघोस प्रतिसाद देऊन त्याला यशस्वी करूयात. आपण उपस्थित राहिलात, आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. वा, हा सोहळा तर फार झकास झाला. तुम्ही सुद्धा एन्जॉय केला ना? तप्तपदी या चित्रपटाची पहिली खास झलक तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर अनुभवलीत. कलाकारांशी सुद्धा गप्पा मारल्या
आता एक लक्षात ठेवा, येत्या 28 मार्चला म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हा चित्रपट महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये रिलीज होतोय. तेव्हा नवीन वर्षाची सुरुवात हा चित्रपट पाहूनच करूयात. आता आपली भेट याच चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च मध्ये होणार आहे. थोडासाच काळ, जरा कळ काढा. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पाहत रहा फक्त IBN लोकमत. आमची फिल्म तप्तपदी 28 मार्च गुढीपाडव्याला रिलीज होतीये. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आपणा सर्वांना मी तप्तपदीच्या संपूर्ण टीमतर्फे आवाहन करतो की कृपया करून तुम्ही तुमच्या या नव्या वर्षाची सुरुवात तप्तपदी या सिनेमाच्या निमित्ताने करावी. त्यामुळे ह्या वर्षीचा गुढीपाडवा तुम्ही सगळ्यांनी आम्हा तिघांबरोबर आणि आमच्या तप्तपदीच्या टीम बरोबर आणि सिनेमाबरोबर साजरा करायचा आहे. नव्या वर्षाची सुरुवात ही एक चांगल्या चित्रपटाने होईल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. आपल्या मराठी संस्कारांना दाखवणारं, मराठी मनाला जपणारं असं काहीतरी नवीन आपण घेऊन येऊया. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्लीज ही फिल्म जाऊन थिएटरमध्ये बघा आणि माझी खात्री आहे की तुम्हाला ही फिल्म नक्की आवडेल. तर नक्की 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 गुढीपाडव्याला आमचा सिनेमा पाहायला थिएटरमध्ये जा.